जय श्रीराम। आज खऱ्या अर्थाने जिहादी फक्त छाटलेले नसते तर एक आपल्याला बगैर छाटलेला जिहादी हे आपल्याला पाहायला भेटतंय। ज्यांनी जो शिवद्रोही हा छिंदम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 8 वर्षापूर्वी अपशब्द वापरलेले होते। तर ते जे अपशब्द त्यांनी वापरलेले होते त्याच्यासाठी तो ड्रामा करतोय अशा प्रकारचं आपण बघू शकतो। शिवजयंती साजरा करण्यासाठी त्यांनी हा भला मोठा स्टेज इकडं आपण बघतोय ते स्टेज त्यांनी बनवलेलं आहे। तसेच ह्या शिवद्रोहीला शिवजयंती साजरा करायचा अधिकार आहे का? खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवप्रेमींनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की जर का आज आपण ह्याच्या जिहाद्याला आज आपण माफ केलं तर अजून असे 100 जण येतील जे महाराजांविषयी जे आपले दैवत आहे त्यांच्याविषयी उद्या जाऊन काही बोलू शकते। तर आपण असा जो शिवद्रोही आहे त्याला माफ नाही केलं पाहिजे। तसंच माझं अजून एक मत असं आहे की मी येता एक बोर्ड वाचलेला आहे, आपण पाहू शकतो। हा भला मोठा बोर्ड आहे 20/60चा, जो प्रत्येक आवाज चिरडला जाईल तो छत्रपतींच्या विरोधात जाईल असा आमदार साहेबांनी असा हा भला मोठा बोर्ड लावलेला आहे। तर माझी आमचे हिंदू धर्मरक्षक आमदार साहेबांना ही नम्र विनंती आहे की हा जो शिवद्रोही आहे याला NOC भेटलीच कसं काय साहेब? हा शिवजयंती साजरा करण्याची याची लायकी आहे का? यांनी 7 जन्म जरी घेतले तरी हा शिवजयंती साजरा करू शकतो का? हा फक्त कुठंतरी त्यांनी भर काढण्यासाठी आता ते अख्ख्या महाराष्ट्राला आणि शिवप्रेमींना आव्हान देतोय की मी इलेक्शनमध्ये निवडून आलो आहे, प्रचंड मतांनी निवडून आलेलो आहे, माझ्याकडं पैसा आहे आणि कुठंतरी मी पैशाच्या जीवावर हा शिवजयंती मी साजरा करतोय आणि माझं काही वाकडं होणार नाही असं जो एकदम खुलेआमपणे दाखवतोय। तरी माझी पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना विनंती आहे शिवप्रेमींना की याला ही जयंती साजरा करून देऊ नये, कारण याच्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। एखाद्या शिवप्रेमींनी जर का याला काळं पासलं किंवा चपलेचा हार घातलं, काही वादविवाद झाले, शिवजयंती हे आपण अख्ख्या प्रेमाने सगळ्या महाराष्ट्रभर साजरा करतो, तरी अशा शिवद्रोहींनी ही साजरा नाही करावी। आणि माझ्या पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की समजा काही असे प्रश्न निर्माण झाले ज्याचे त्यांनी शांतता भंग होईल तर त्याच्यासाठी याला परवानगी देऊ नये। आणि तशीच माझ्या आमदार साहेबांना देखील विनंती आहे की अशी शिवद्रोहींना हे यांनी जयंती साजरा करायचे यांची लायकी नाही, अशा शिवद्रोहींना तुम्ही तत्काळमध्ये हे मंडप काढायला लावावं आणि त्यांनी ही शिवजयंती साजरी केली नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। असं म्हणून थांबतो। जय श्रीराम। हां घ्या मॅडम घ्या मॅडम। या गोष्टीला इतके दिवस झाले मात्र कुणी हिंदुत्ववादी कोणी बोललं नाही, मात्र आत्ताच कसं तुम्ही जागे झाले? नाही, जागे व्हायचं कारण असं आहे मॅडम, जागा नाही झालो। हिंदू हे कायम जागा असतो। 2 शब्दात सांगू इच्छितो, हिंदू ना कायर आहे ना हिंदू शायर आहे, हिंदू ओरिजिनल फायर आहे आणि हिंदू हा कायम जागाच असतो। फक्त त्याच्यामधला हा हिंदुत्व दिसलं पाहिजे, त्याच्यामधलं हिंदुत्व हे जागलं पाहिजे। आपण हिंदू लोक जागेच आहोत, परंतु आता काही 8 वर्षामध्ये यांनी शिवजयंती साजरा केली नाही आणि आत्ता या निवडणूकमध्ये विजय झाला आणि आता हा शिवजयंती साजरा करतोय म्हणजे हा आव्हान देण्याचं काम करतोय शिवप्रेमींना, महाराष्ट्राच्या लोकांना आव्हान द्यायचं काम करतोय की मी एवढं सगळं करून मी डॅमेज कंट्रोल एक शब्द आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये, हा डॅमेज कंट्रोल कुठं ना कुठं तरी हा त्या गोष्टीसाठी करतोय। तुम्हाला सांगू इच्छितो हे पॉलिटिक्सची गोष्ट नाही आहे, हे दैवत आहे आमचे शिवाजी महाराज, हे दैवत हे पॉलिटिक्सची गोष्ट नाही आहे। आणि हा छिंदम हा पॉलिटिक्स करतोय मॅडम, त्या गोष्टीवर हे कतही सहन केलं जाणार नाही। या तुम्ही एकटेच लढताय का तुमच्या कुणी आहे हिंदू? जसं महात्मा गांधींनी एकटाच लढा सुरू केला होता तसं माझा हा लढा सध्या तरी एकटा आहे। याच्यामध्ये अजून देखील शिवप्रेमी आहेत, ज्यांच्या मनात प्रेम असतील ते लवकरात लवकर पुढे येऊ शकतात। आपण प्रचार प्रसारातून त्यांना प्रोत्साहित करा। मला ह्या गोष्टीची नक्की खात्री आहे की बरेचसे माझ्यासारखे शिवप्रेमी देखील पुढे येतील।